या व्हिडिओ लेसन मध्ये आपण पाहणार आहोत मल्टिप्लिकेशन व्हेन मल्टीप्लायर इज 12. मागच्या व्हिडिओ लेसन मध्ये आपण पाहिलेलं होतं की मल्टिप्लिकेशन कसं करायचं जेव्हा मल्टीप्लायर हा 11 असतो. लक्षात ठेवा या दोन्ही पण पद्धती या स्ट्रॅचटेनबर्ग स्पीड मॅथमॅटिक्स मधून घेतलेल्या आहेत. स्ट्रॅचटेनबर्ग हे जर्मन मॅथमॅटिशियन होते. त्यांनी अशा अनेक पद्धती स्पीड मॅथमॅटिक्स मधल्या दिलेल्या आहेत. त्यापैकी मल्टिप्लिकेशन व्हेन मल्टीप्लायर इज 12 अँड 11, त्यापैकी मल्टिप्लिकेशन व्हेन मल्टीप्लायर इज 11 अँड 12 या दोन पद्धती आपण त्यातून घेतलेल्या आहेत. तर ही सुद्धा अतिशय सोपी अशी पद्धत आहे. एकाच लाईन मध्ये आन्सर लिहिता येतं, कुठलंही कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स न करता. तर पहिलं उदाहरण घेऊ. या छोट्या पद्धती, या छोट्या टेक्निक्स अशा आहेत की आपण त्या प्रत्यक्ष उदाहरण सोडवत असतानाच प्रॉपरली समजून घेऊ शकतो. त्यामुळे आपण पहिल्या उदाहरणामध्ये ती पद्धत काय आहे ते इन डिटेल समजून घेऊया. ठीक आहे. 23 इंटू 12. मल्टिप्लिकँड काय आहे 23. हा 23 आपण इथे लिहिला. बरोबर. तर एक काम करायचं आहे आता की या 23च्या लेफ्ट साइडला एक 0 लिहायचा आहे. बस या 23च्या लेफ्ट साइडला एक 0 लिहायचं आहे आणि मल्टिप्लिकेशन सुरू करायचं आहे. नेहमीप्रमाणे मल्टिप्लिकेशन आपण करणार राईट साइड कडून, राईट टू लेफ्ट, राईट टू लेफ्ट. ओके. तर आता पहिला डिजिट 3. काय करायचं आहे की पहिल्या पार्टमध्ये 2 इंटू 3. पहिल्या पार्टमध्ये जो पहिला डिजिट असतो राईट साइड कडनं पहिला डिजिट त्याची दुप्पट, त्याचा ट्वाइस लिहायचा आहे. दुसऱ्या पार्टमध्ये हा जो दुसरा डिजिट आहे त्याची दुप्पट करायची आणि ती दुप्पट ऍड करायची 3 मध्ये, म्हणजे पहिल्या डिजिट मध्ये. येतंय लक्षात? सुरुवात कशी केली आपण? जो राईट मोस्ट डिजिट होता म्हणजे युनिट्स प्लेस डिजिट होता त्याची दुप्पट लिहिली, म्हणजे त्याचा ट्वाइस लिहिला. त्यानंतर सेकंड पार्ट मध्ये हा जो सेकंड डिजिट आहे त्याचा ट्वाइस केलं. ट्वाइस म्हणजे मल्टिप्लाइड बाय 2, ज्याला मराठीमध्ये आपण दुप्पट म्हणतो. म्हणजे या दुसऱ्या डिजिटची दुप्पट केली आणि ती जी दुप्पट आहे ते जे प्रॉडक्ट आहे ते आपण ऍड केलं पहिल्या डिजिट मध्ये. ठीक आहे. हाही एक पार्ट झाला. त्यानंतर आता या 0 कडे या. 0 ची सुद्धा दुप्पट करायची आणि ती ऍड करायची या 2 मध्ये, म्हणजे 2 इंटू 0 प्लस 2 आणि इथे मल्टिप्लिकेशन संपलं. कारण 0 पर्यंत आपण आलेलो आहे त्यामुळे हे मल्टिप्लिकेशन इथे संपलं. कारण 0 पर्यंत आपण कॅल्क्युलेट करत करत आलेलो आहे म्हणून इथे मल्टिप्लिकेशन आपल्याला आता संपवायचं आहे. इनफॅक्ट आपण त्यासाठीच इथे 0 लिहिलेलं आहे. राईट. म्हणजे आन्सर हे मिळालेलं आहे 3 पार्ट्स मध्ये. तर आता पुढे आणखीन कॅल्क्युलेट करूया प्रत्येक पार्ट. 2 इंटू 0 0 प्लस 2 2. त्यानंतर 2 2 जा 4, 4 प्लस 3 7. त्यानंतर 2 3 जा 6. प्रत्येक पार्ट मध्ये एकच डिजिट असावा. लेफ्ट पार्ट मध्ये कितीही डिजिट असले तरी चालतील. हाच बॅलन्सिंगचा रूल इथेही अप्लाय करायचा आहे. मात्र हे तिन्ही पण पार्ट्स मध्ये, मात्र या तिन्ही पार्ट्स मध्ये एक एकच डिजिट आहे त्यामुळे ऑलरेडी हे बॅलन्स्ड आहे. म्हणून आपण आन्सर लिहूया. 23 इंटू 12 इज इक्वल टू लेफ्ट पार्ट 2, मिडल पार्ट 7 अँड राईट पार्ट 6. तुम्ही बीजांक मेथड अप्लाय करून याला चेक पण करू शकता. 23 चा बीजांक 2 प्लस 3 5, 12 चा बीजांक 3, 2 प्लस 7 9, एक्सक्लूड करा, 6 ॲज इट इज. ठीक आहे. आता या दोनही नंबर्सच्या बीजांकावरती हे मल्टिप्लिकेशन अप्लाय करा. 5 3 जा 15, 15 मधून 9 ड्रॉप करा, 6. दोन्ही साइड कडला बीजांक सारखा आहे म्हणून आपलं उत्तर करेक्ट आहे. तर मित्रांनो, ही पद्धत वापरून आपल्याला जेव्हा मल्टिप्लायर 12 असतो ते मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बरोबर. काय करायचं? पहिली स्टेप काय आहे की 23 आपला मल्टिप्लिकँड होता. सुरुवात ही राईट साइड कडनं करायची. पहिला डिजिट 3, जो पहिला डिजिट असतो त्याचा ट्वाइस कॅल्क्युलेट करायचा, म्हणजे त्याची दुप्पट घ्यायची आणि ती लिहायची राईट पार्ट मध्ये. त्यानंतर सेकंड पार्ट मध्ये काय करायचं? सेकंड डिजिट वरती या, त्याची दुप्पट करा आणि ती जी दुप्पट आहे ती ऍड करा फर्स्ट डिजिट मध्ये, म्हणजे 2 इंटू 2 प्लस 3 आणि ती लिहायची सेकंड पार्ट मध्ये. थर्ड पार्ट कडे या. आपण मुद्दामून इथे 0 लिहिलेला आहे. ठीक आहे. या 0 ची सुद्धा दुप्पट करायची आणि ती ऍड करायची त्या 0च्या अगोदरचा जो डिजिट आहे त्या डिजिट मध्ये.
तो लिहायचा किंवा ते कॅल्क्युलेशन लिहायचं थर्ड पार्ट मध्ये. इतकं सिंपल. पुन्हा आणखीन एक उदाहरण घेऊया आपण. यावेळेला नंबर जरा मोठा घेऊ आपण, म्हणजे 2, 3, 5, 6 into 12. 2356 multiplied by 12. तर पहिले आपण लिहूया 2, 3, 5, 6. 2356 हा मल्टिप्लायर आहे. त्यानंतर एक छोटंसं काम करायचं आहे, पुण्यकाम. ते म्हणजे इथे 0 लिहायचं आहे. म्हणजे हा जो नंबर लिहिला या नंबरच्या लेफ्ट साइडला 0 लिहायचं आहे. ठीक आहे, हा 0 आहे आता या नंबर मधला लेफ्ट मोस्ट डिजिट. बरोबर. सुरुवात करायची आपली नेहमीप्रमाणे राईट टू लेफ्ट. तर सुरुवात कशी करायची? सुरुवात करायची राईट मोस्ट डिजिटच्या दुपटीने, म्हणजे 2 into 6 पार्ट करा. त्यानंतर सेकंड डिजिट कडे या. सेकंड डिजिट फ्रॉम राईट साइड. सेकंड डिजिट कडे या. सेकंड डिजिटची दुप्पट करायची, म्हणजे ट्वाइस करायचा आणि तो ऍड करायचा प्रिव्हियस डिजिट मध्ये, म्हणजे पहिल्या डिजिट या सेकंड डिजिटच्या अगोदरच्या डिजिट मध्ये, म्हणजे फर्स्ट डिजिट मध्ये. पार्ट करा. आता तिसऱ्या डिजिट कडे या, थर्ड डिजिट कडे. या थर्ड डिजिटची दुप्पट करायची. थर्ड डिजिटची दुप्पट करायची म्हणजे ट्वाइस घ्यायचा आणि तो ऍड करायचा या थर्ड डिजिटच्या प्रिव्हियस डिजिट मध्ये, म्हणजे 5 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आता फोर्थ पार्ट मध्ये या. फोर्थ डिजिट घ्या, त्याची दुप्पट करा. 2 into 2. दुप्पट म्हणजे मल्टिप्लाइड बाय 2. फोर्थ डिजिटची दुप्पट करा आणि थर्ड डिजिट मध्ये ही दुप्पट ऍड करा. त्यानंतर आता फिफ्थ डिजिट जो आपण मानलेला आहे, ठीक आहे, तो आपण एक्स्ट्रा लिहिलेला आहे. का लिहिलेला आहे? कारण इथे येऊन आपण हे आपल्याला हे मल्टिप्लिकेशन थांबवायचं आहे, म्हणून हा 0 लिहिलेला आहे. तर या 0ची दुप्पट करा. 2 into 0 प्लस आणि ती जी दुप्पट आहे ती फोर्थ डिजिट मध्ये ऍड करा. म्हणजे फिफ्थ डिजिटची दुप्पट करा आणि ती जी दुप्पट आहे ती फोर्थ डिजिट मध्ये ऍड करायची. राईट. आणि 0 पर्यंत आपण आपलं कॅल्क्युलेशन घेऊन आलेलो आहे, त्यामुळे इथे आपल्याला हे मल्टिप्लिकेशन थांबवायचं आहे. राईट. तर असं हे कॅल्क्युलेशन्स केलेले आपण पार्ट्स मध्ये. तर हे प्रॉडक्ट्स आणि त्यांची सम लिहिलेले आपण पार्ट्स मध्ये. आता याला पुढे कॅल्क्युलेट करूया पुन्हा. 2 into 0 0 0 plus 2 2. हा झाला लेफ्ट मोस्ट पार्ट. 2 2 जा 4 4 plus 3 7. त्यानंतर 2 3 जा 6 6 plus 5 11. त्यानंतर 2 5 जा 10 10 plus 6 16. त्यानंतर 2 6 जा 12. बरोबर. ओके. आता आन्सर हे पार्ट्स मध्ये आलेलं आहे. आता या आन्सरला बॅलन्स करायचं आहे. बॅलन्सिंगची क्रिया सुद्धा आपल्याला राईट टू लेफ्टच करायची असते आणि नेहमीच. तर आता याला बॅलन्स करूया आपण. राईट मोस्ट पार्ट 12 आहे. युनिट्स प्लेस डिजिट 2 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि टेन्स प्लेस डिजिट 1 कॅरी करा, म्हणजे पास करा. पास करणं म्हणजे ऍड करणं. 16 मध्ये 1 ऍड केल्यानंतर तुम्हाला मिळतात 17, म्हणजे 17. याच पार्ट कडे या. 17 या पार्ट कडे या. 17 पैकी 7 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि टेन्स प्लेस डिजिट 1 पास करा. पास करणं म्हणजे ऍड करणं. 11 मध्ये हा 1 ऍड केला, 12 आलेला आहे. या 12 पैकी 2 युनिट्स प्लेस डिजिट 2 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि हा जो 1 आहे टेन्स प्लेस डिजिट 1 हा पास करा. पास केल्यानंतर 7 प्लस 1. पास करणं म्हणजे ऍड करणं. या 7 मध्ये 1 ऍड केल्यानंतर तो 8 होतो. 8 जसाच्या तसा लिहा आणि हा लेफ्ट मोस्ट पार्ट जसाच्या तसा लिहा. बरोबर. इथे आपण फायनल आन्सर लिहिलेला आहे. राईट. आपण चेक करूया हे आन्सर करेक्ट आहे की नाही. 2 3 5 6 into 12. 2 3 5 6 into 12 इज इक्वल टू उत्तर आहे, आन्सर आहे 28,272. बरोबर. आता बीजांक कॅल्क्युलेट करा. 3 आणि 6 एक्सक्लूड करा. 2 plus 5 7. 7 आहे बीजांक मल्टिप्लिकँटचा. इंटू 3. 12 चा बीजांक 3. आता 7 आणि 2 इथे एक्सक्लूड करा. 2 plus 8 10. 10 मधून 9 ड्रॉप करा. 1. 1 plus 2 3. 3 आहे बीजांक या नंबरचा, आन्सरचा. ठीक आहे. आता इथे या दोनही बीजांकावरती मल्टिप्लिकेशन अप्लाय करा. मल्टिप्लाय करा. 7 3 जा 21.
21चा पुन्हा बीजांक काढा. 2 + 1 3 आणि राईट साइड आहे 3. दोन्ही साइड्स इक्वल आहेत, त्यामुळे आपलं मल्टिप्लिकेशन करेक्ट आहे. आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. थर्ड एक्झाम्पल, 6 8 2 5 7 9 into 12. इतका मोठा नंबर घेतलेला आहे. 6,82,579 into 12. या मल्टिप्लिकँडला खाली लिहा प्रॉपरली. 6 8 2 5 7 आणि 9 आणि याच्या लेफ्ट साइडला एक 0 लिहा. ठीक आहे. या 0 पर्यंत आपण कॅल्क्युलेशन घेऊन आलो की आपल्याला मल्टिप्लिकेशन थांबवायचंय. मग पहिला पार्ट म्हणजे कुठला? सुरुवात ही आपण राईट साइड कडनं करायची आहे. राईट मोस्ट डिजिटचा ट्वाइस 2 into 9. ठीक आहे. हा झाला पहिला पार्ट. आता दुसरा डिजिट कन्सिडर करा. दुसऱ्या डिजिटचा ट्वाइस म्हणजे 7 into 2 प्लस 9 म्हणजे हा जो 7 into 2 आहे तो ऍड केला आपण 9 मध्ये. दुसरा पार्ट. आता तिसऱ्या पार्टसाठी तिसऱ्या डिजिटकडे या. तिसऱ्या डिजिटची दुप्पट आणि ती दुप्पट ऍड करा 7 मध्ये म्हणजे सेकंड डिजिट मध्ये. चौथ्या पार्टकडे या. चौथ्या पार्टसाठी चौथा डिजिट म्हणजे फोर्थ डिजिट. फोर्थ डिजिट काय आहे? 2 आहे. 2 चा ट्वाइस घ्या आणि तो थर्ड डिजिट मध्ये ऍड करा. थर्ड डिजिट आहे 5. चला फिफ्थ पार्टसाठी फिफ्थ डिजिटची दुप्पट म्हणजे 2 into 8 आणि तो प्रिव्हियस डिजिट मध्ये म्हणजे 2 मध्ये ऍड करा. चला आता सहाव्या पार्टकडे या. सहावा पार्ट आहे 6 डिजिट. सिक्स्थ पार्ट काय आहे? सिक्स्थ पार्ट लिहिण्यासाठी सिक्स्थ डिजिटकडे या. सिक्स्थ डिजिट आहे 6 ची दुप्पट आणि ती दुप्पट ऍड करा प्रिव्हियस डिजिट 8 मध्ये. ठीक आहे. आता सेवन्थ पार्टसाठी 7 डिजिट. सेवन्थ डिजिट आपण काय लिहिलेलं आहे? 0. 0ला आपण सेवन्थ डिजिट मानलेलं आहे. ठीक आहे. म्हणून या सेवन्थ डिजिटची दुप्पट आणि ती दुप्पट ऍड करा प्रिव्हियस डिजिट 6 सोबत. ठीक आहे. 0 पर्यंत आपलं कॅल्क्युलेशन आलंय आणि आपल्याला हे मल्टिप्लिकेशन इथे थांबवायचंय. ठीक आहे. आता हे जे पार्ट्स लिहिलेले आहेत आपण त्या पार्ट्स मध्ये प्रॉडक्ट आणि त्यांच्या सम लिहिलेले आहेत, त्यांची बेरीज लिहिलेली आहे, ती पुढे कॅल्क्युलेट करूया. तर लेफ्ट पार्ट पासून सुरुवात करा किंवा राईट पासून सुरुवात करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो 2 into 0 0 plus 6 6. 2 6 are 12 12 plus 8 20. 2 8 are 16 16 plus 2 18. 2 2 are 4 4 plus 5 9. 2 5 are 10 10 plus 7 17. 2 7 are 14 14 plus 9 23 आणि 2 9 are 18. या स्टेप मध्ये आपण आन्सर पार्ट्स मध्ये लिहिलेलं आहे. आता पुढल्या स्टेप मध्ये आपल्याला हे बॅलन्स करायचंय. बॅलन्स राईट साइड कडनं सुरुवात करायची आहे बॅलन्सिंगची. पहिला पार्ट राईटमोस्ट पार्ट काय आहे? राईटमोस्ट पार्ट 18 2 डिजिट्स. त्या 2 डिजिट्स पैकी युनिट्स प्लेस डिजिट 8 लिहा आणि 1 पास करा. पास करणं म्हणजे ऍड करणं, म्हणून 23 मध्ये 1 ऍड करा, होतील 24. आता या 24 आता या पार्टकडे या 24 कडे या. 24 2 डिजिट्स आहे. युनिट्स प्लेस डिजिट 4 ठेवा, 2 पास करा. पास केल्यानंतर हा 17 19 होणार आहे, कारण 2 17 मध्ये ऍड होणार, उत्तर आहे 19. आता या 19 कडे या. युनिट्स प्लेस डिजिट 9 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि टेन्स प्लेस डिजिट 1 पास करा. पास केल्यानंतर हा 9 होणार आहे 10, कारण 1 9 मध्ये ऍड होणार आहे, म्हणून उत्तर आहे 10. आता या 10 कडे या. 10 पैकी 0 आन्सर लाईन मध्ये लिहा. टेन्स प्लेस डिजिट 1 हा पास करा. पास केल्यानंतर 18 होणार 19, कारण 1 18 मध्ये ऍड होणार, हा 19 आहे. 19 पैकी 9 युनिट्स प्लेस डिजिट 9 आन्सर लाईन मध्ये लिहा. टेन्स प्लेस डिजिट पास करा. पास केल्यानंतर 20च्या जागेवर 21 लिहावं लागेल, कारण 1 हा 20 मध्ये ऍड होणार आणि हा जो पार्ट आहे आता हा 20 नसून 21 आहे. ठीक आहे. आता याच पार्ट मध्ये या 21 कडे या. 21 पैकी 1 युनिट्स प्लेस डिजिट आन्सर लाईन मध्ये लिहा आणि 2 पास करा. 2 पास केल्यानंतर 6 मध्ये 2 ऍड होणार आहे, 6 होणार 8, म्हणजे लेफ्ट मोस्ट पार्ट होणार 8. ठीक आहे. 8 जसेच्या तसे आन्सर लाईन मध्ये लिहा.
लेफ्ट मोस्ट पार्टमध्ये कितीही डिजिट असू शकतात आणि बाकी सगळ्या या राईट साइडेड पार्टमध्ये एकच डिजिट असावा. तर मित्रांनो हे आन्सर आहे 819098 हे आन्सर आहे, फायनल आन्सर. ओके, तर मित्रांनो ही पद्धत वापरून तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता जेव्हा त्या मल्टिप्लिकेशन मध्ये मल्टिप्लायर हा 12 असेल तेव्हा. बरोबर. तर अतिशय सोप्या पद्धती आहे, मात्र फार इफेक्टिव्ह आहेत, फार इनोव्हेटिव्ह आहे, इंटरेस्टिंग आहे आणि तुमचं कॅल्क्युलेशन मधलं टॅलेंट वाढवणाऱ्या ह्या पद्धती आहेत. बरोबर. आता मल्टिप्लिकेशन आपलं संपलेलं आहे. आता पुढल्या टॉपिककडे जाऊया, डिव्हिजन.